नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला हिरव्या वाटाण्याचं अंड्याचं झणझणीत कालवण बनवून दाखवणार आहे आणि झटपट होणार आहे। रेसिपी बघितली की लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका। त्यासाठी बघा कोथिंबीर घेतलेली आहे, एवढी कोथिंबीर घेतली। वल्ल खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, बघा असा कापून घेतलाय। एक गड्डी लसूण आहे, हा देशी लसूण आहे आणि 2 तुकडे बघा घेतलेत आल्याचे, 2 हिरव्या मिरच्या। हा एवढाच मसाला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा। मसाला बघा बारीक करून घेतलेला आहे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल 1 चमचा टाकायचं, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करा। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 7 ते 8 बघा अशा लसणाच्या पाकळ्या कुटून घ्यायच्या। अर्धा चमचा जिरं चांगलं तडतडून देऊया आणि लसणाचा थोडासा कलर चेंज झाला पाहिजे फक्त। त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि जे आपण आता हिरवं वाटण बनवले ना ते सगळं टाकून द्यायचं आपण याच्यामध्ये। आता हे मिक्स करून घेऊया, परतून घ्यायचं 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद, छोटा अर्धा चमचा टाकलेला आहे बघा। आता हे पण ह्याच्यामध्ये परतून घेऊया। थोडीशी हळद टाकल्यानंतर पण परतून घेतले बघा। त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे धने पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि आपला ही लाल मिरची पावडर आहे। तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे, 2 चमचे टाकलेले। तुमच्या तुम्ही तिखटाप्रमाणे टाका, चवीनुसार मीठ। आता हे सगळं आपण परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे आणि गॅस एकदम बघा बारीक केलेला आहे। आता हे म्हणजे अंडी बघा मी शिजवून साल काढून घेतलेली, त्याला अशी एक चीर मारायची आणि सगळी अंडी आपण टाकून देऊया। अंडी बघा टाकलेली आहे, त्यात आपण हलवून घेऊया। ही 8 अंडी आहे, ती 8 अंड्यासाठी तो मी मसाला दाखवलेला आहे। हलवून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचे बघा। जेवढं तुम्हाला कालवण पाहिजे ना त्या प्रमाणातच आपल्याला पाणी टाकायचे। तर मी एक छोटा टोप टाकलेला आहे बघा। ही 4 ते 5 लोकांना पुरल। मिक्स करून घेऊया। पाणी टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅस मीडियम केलेला आहे। मसाला बिसाला टाकताना कधी पण ना बारीक गॅस करायचा, म्हणजे आपण हलवस्तवर खालची गोष्ट जळून जात नाही आणि आपली मिरची वगैरे जी मिरची पावडर मसाला टाकतो तो पण जळून जात नाही। आता गॅस मीडियम केलेला आहे, मीडियम गॅसवर आपण ह्याला उकळून देऊया। कालवण बघा चांगलं उकळलेलं आहे, अशा प्रकारे झालंय बघा। मस्त असं होतं आणि 1 नंबर लागतं आणि झटपट होणारी रेसिपी। आपल्याला काय ह्याला जास्त मसाला जास्त वाटणची बी गरज नाही, थोडक्यात वाटण आहे, फक्त वल्ल खोबरं टाकायचे थोडंसं आणि चव 1 नंबर लागणार। करून बघा आणि ह्याला थोडंसं उकळलं की नाही 5 ते 7 मिनिट उकळून द्यायचं, चांगलं मस्त होतं बघा। ग्रेव्ही बघा किती छान झालेली आहे। ही 4 ते 5 लोकांना पुरेल। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।